ॲडव्होकेट दीपक करंजुले आपणासही विनंती आहे, आपण मंचावर यायचं आहे. रेश्मा परितेकर, सर्व मान्यवरांनी मंचावर उपस्थित व्हायचं आहे. आपण दीप प्रज्वलित अप्सरा जळगावकर कृष्ण या लोककलांनी नेहमीच ओम नमो श्री गजानना, तुला नमितो जास्त वना. ओम नमो श्री गजानना, तुला नमितो जास्त वना. सरस्वती सह धावत यावे, सभारंगणी रंग भरावे. सरस्वती सह धावत यावे. सभारंगणी रंग भरावे. गौरी सुता तू गजवदना, गौरी सुता तू गजवदना, तुला नमितो जास्त वना. ओम नमो श्री गजानना, तुला नमितो जास्त वना. ओम नमो श्री गजानना, तुला नमितो जास्त वना.
मीच एक राधा डोळ्याची अग साजरी ग मीच एक राधा डोळ्याची मीच एक राधा डोळ्याची अग साजरी ग मीच एक राधा डोळ्याची कधी न काढी कुणाची कळ कधी न काढी कुणाची कळ नावाची मी चंद्रावर नावाची मी चंद्रावर चाले मराठ मोळ्याची अग साजरी ग चाले मराठ मोळ्याची चाले मराठ मोळ्याची अग साजरी ग चाले मराठ मोळ्याची सायाची मायाची सायाची मायाची केली आणि तांबुळाची केली आणि तांबुळाची वनी चालली ग त्रिगुणाची अग साजरी ग वनी चालली ग त्रिगुणाची वनी चालली ग त्रिगुणाची अग साजरी ग वनी चालली ग त्रिगुणाची घरा नकरा करूया देवले घरा नकरा करूया देवले पट्टे बापूरावच्या कडले पट्टे बापूरावच्या कडले घरी काढूया ग चोळीची अग साजरी ग घरी काढूया ग चोळीची घरी काढूया ग चोळीची अग साजरी ग 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 घरी काढूया ग चोळीची जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण शासनाच्या या लावणी नेसली पितांबर जरी ग
खरंच आम्ही काशीचे ब्राह्मण आठावो आम्ही काशीचे ब्राह्मण आठावो आम्ही काशीचे ब्राह्मण खरंच आम्ही काशीचे ब्राह्मण ग आम्ही काशीचे ब्राह्मण ग आम्ही काशीचे ब्राह्मण आठावो आम्ही काशीचे ब्राह्मण खरंच आम्ही काशीचे ब्राह्मण आठावो आम्ही काशीचे ब्राह्मण खरंच आम्ही काशीचे ब्राह्मण ग आम्ही काशीचे ब्राह्मण खरंच आम्ही काशीचे ब्राह्मण खरंच आम्ही काशीचे ब्राह्मण आठावो आम्ही काशीचे ब्राह्मण आम्ही पुण्य हे रामदान घडलं पुण्य पावन श्री भगवान केसरी पितांबर झरे ग केसरी पितांबर झरे गरी गजर तारी लाले साडी गरी गजर तारी लाले साडी ग चाले तारा बदल साडी गरे 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 पितांबर गरे 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 पितांबर गरे 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 खरं तर मी मगाशीच म्हणालो की लावणी खेळवावी लागते, ती फुलवावी लागते आणि जशी जशी ती फुलवू तशी तशी ती फुलते आणि तिचा जिवंत अनुभूती आपण आता घेतलेली आहे. खरं तर आपल्या या अनिता धुमाने खरं तर खूप छान सादरीकरण केलंय. या लावणीसाठी ज्यांनी कष्ट घेतलेत अशा आदरणीय शकुंतलाताई नगरकर त्यांच्याकडनं आणि रेश्माताईंकडनं तिने हे जे काही संचित घेतलेलं आहे ते खरंच ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. खरं तर लावणी संगीतवारीची असो नाही तर ढोलकी फडाची असो, तिच्यामध्ये नृत्य नाट्य संगीत आणि याचबरोबर अभिनय किती महत्वाचा असतो तो आत्ताच या सादरीकरणातून आपल्याला समजलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या या सादरीकरणासाठी झाल्या पाहिजेत. यानंतर पुढची लावणी जी काही आहे पाहुनिया चंद्रावदन, म्हणजे खरं तर लावण्य आणि लावणी यांचा अन्योन्य संबंध आहे. फक्त लावण्यच नाही तर नवरसांचा परिपोष करणारी लावणी आहे. तर पुढच्या लावणीतनं आपल्याला लावण्य आणि लावणीचा संबंध कसा आहे आणि ती तरुणी तिच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या किती उत्कट पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवते. मी आमंत्रित करतो पुढच्या नर्तिकेला पाहुनिया चंद्रावदन. पाहुनिया चंद्रवदन पाहुनिया चंद्रवदन मला साईना वदन हो पाहुनिया चंद्रवदन मला साईना वदन हो पाहुनिया चंद्रवदन ओळखली खचित खचित ओळखली खचित खचित खून तुमच्या नेत्रानी ओळखली खचित खचित खून तुमच्या नेत्रानी ओळखली खचित खचित नेत्रानी ओळखली खचित आशा मला तिथंच आहे आशा मला लागली तुमची आशा मला लागली तुमची घ्यावं पती पानाची आशा मला लागली तुमची घ्यावं पती पानाची आशा मला लागली तुमची
लावणीशी स्पर्धा करणारा उत्कृष्ट पदन्यास असेल आणि चेहऱ्यावरची उत्कट भावांची अभिव्यक्ती असेल, किती सुंदर पद्धतीने लावणी खोलवता येते. खरं तर पूजा जावळे यांच्यासाठी एक जोरदार काय झाल्या पाहिजेत. लावणी पारंपरिक आहे, म्हणजे रेश्मा आणि वर्षा परितेकर या भगिनींचा जो काही हेतू आहे, खरं तर हे बावन कशी सोनं समाजापर्यंत, कुटुंबापर्यंत आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत लावणी विशुद्ध स्वरूपात गेली पाहिजे, हा हेतू साध्य होतोय असं मला विश्वास वाटतो. यानंतर पुढची लावणी आहे वाटलं होतं तुम्ही याल. खरं तर पंढरपूरच्या उत्पातांनी महाराष्ट्राला जे काही वेगळं लावणीचं संचित दिलेलं आहे त्याची तुलना कशातच होऊ शकणार नाही. खरं तर रंगपंचमीचे 5 दिवस तिथे लावणीच्या रंगांची जी उधळण होते ती अत्यंत विस्तृत आणि समृद्ध अशी आहे. तर त्याच उत्पाद घराण्यातून पुढे आलेली ही लावणी वाटलं होतं तुम्ही याल. आणि मी आपली नर्तिका प्राची भोसले हिला विनंती करतो की तिने हे सुंदर सादरीकरण या निमित्ताने करावं. वाट पाहिली काय, वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल. वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल. कळला नाही गावा तुमचा, कळली नाही चाल, कळला नाही गावा तुमचा, कळली नाही चाल. मांजर आडवं दिलं की राया पडली अंगावर पाल, मांजर आडवं दिलं की राया पडली अंगावर पाल. वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल. मध्ये तसेच राहिलं घुमला नाही काल, मध्ये तसेच राहिलं घुमला नाही काल. नाही कदरदार म्हणून राया पडून राहिलाय माल, नाही कदरदार म्हणून राया पडून राहिलाय माल. वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल. खरं तर आपल्यासारखे कदरदान रसिक जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकाश्रयावर लावणी जिवंत राहणार आहे. आणि आताच हे उत्कृष्ट सादरीकरण पाहिले आपण, यानंतर पुढची लावणी बघणार आहोत. खरं तर आपल्या सर्वांच्या अत्यंत आवडीची ही लावणी, बैठकीची लावणी म्हणा किंवा उत्कृष्ट अदाकारीची लावणी म्हणा. मी मागाशीच म्हणाले की लावणी अभिनयाचं साभिनय सादरीकरण असतं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. आशुक माशुक नार नासिकची. खरं तर या लावणीमध्ये सुद्धा नृत्य, संगीत, अभिनय आणि गायकी या चारही कोंदणामध्ये ही लावणी किती छान खुलली जाते याचं आता एक उत्कट अनुभूती आपण या निमित्ताने घेणार आहोत. मी आमची नर्तिका पूजा काळे यांना विनंती करतो की त्यांनी सादरीकरण करावं.
माशूक नारना शिकची आशुक माशूक नारना शिकची गोदा तटी चाले पंचवटी अवगंगीच्या हुकाटी बलरामाच्या हुकाटी चांदीची लोटी बसले राशीत पैसादीची लोटी बसले राशीत पैसादीची लोटी बसले राशीत लोटी बसले राशीत लोटी बसले राशीत लोटी बसले राशीत यानंतर अशीच एक बहारदार शृंगारिक लावणी घेऊन, पारंपरिक शृंगारिक लावणी घेऊन आपल्या समोर अनिता धुमाळ येत आहे. खर तर माया कुटेगावकरांनी या लावणीवर खूप काम केलेलं आहे.
राया मला सोडून जाऊ नका. म्हणजे मी नेहमी मला एक असं वाटत असतं, म्हणजे लावणीचा एक अभ्यासक म्हणून, की इथे प्रत्येक गोष्टीचा अत्यंत बारकाईने विचार व्हावा, विचार झाला आणि अजूनही वेगळ्या दृष्टिकोनातून तो विचार होणं आवश्यक आहे. म्हणजे मगाशी जसं मी म्हणालो की लावणी ही ढोलकी फडाची असो किंवा संगीत बारीची असो, तिचा प्रत्येक शब्द आणि शब्द अत्यंत महत्वाचा आहे. त्यानं मराठी सारस्वताला एक वेगळं देणगी दिलेली आहे. तसंच शृंगाराच्या बाबतीत एक वेगळा उच्छृंखल अनुभव ज्याला म्हणूयात, की जो अत्यंत चौकटीत आहे, तो कुठलाही विपर्यास करणारा नाहीये. अशी एक बहारदार पारंपरिक लावणी आपल्या समोर घेऊन येते अनिता धुमाळ. मी तुमची मैना तुम्ही माझं रागू बरं का. मी तुमची मैना तुम्ही माझं रागू बरं का, बरं का, बरं का. अहो तुम्ही मला, अहो राया मला तुम्ही सोडून जाऊ नका. राया मला सोडून जाऊ नका. राया मला सोडून जाऊ नका. तुम्ही मला सोडून जाऊ नका. काय चुकलं असेल तर मजला माफी करा. काय चुकलं असेल तर मजला माफी करा. मी तुमच्या पायाची दासी आहे प्रिय करा. मी तुमच्या पायाची दासी आहे प्रिय करा. अहो सोडा राग लटका. अहो सोडा राग लटका, लटका, लटका. अहो प्रेमानं बोला दोन घटका. अहो प्रेमानं बोला दोन घटका. पण सांगून ठेवते तुम्ही मला, अहो राया मला तुम्ही सोडून जाऊ नका. राया मला सोडून जाऊ नका. राया मला सोडून जाऊ नका. तुम्ही मला. आमच्याकडून काय चुकलं असेल तर म्हणता डोक्यावर बसली तुमची दांडेखोर प्रीत तरी आहे तरी कसली. आधी लावला प्रेमाचा चटका. आधी लावला प्रेमाचा चटका, चटका, चटका. अहो आताच माझा वीट आला का. अहो आताच माझा वीट आला का. कोण सोड मिळाली? कोण टाकी मिळाली? वरची पांढरी पान मिळाली. तुम्ही त्यांना सोडून गेले, पुन्हा इकडून गेले. तुम्ही मला, अहो राया मला तुम्ही सोडून जाऊ नका. राया मला सोडून जाऊ नका. राया मला सोडून जाऊ नका. तुम्ही मला सोडून जाऊ नका. राया मला सोडून जाऊ नका. राया मला सोडून जाऊ नका. तुम्ही मला सोडून जाऊ नका. राया मला सोडून जाऊ नका. तुम्ही मला सोडून जाऊ नका. राया मला सोडून जाऊ नका. राया मला सोडून जाऊ नका. राया मला सोडून जाऊ नका. खरं तर पारंपरिक लावणीसाठी आग्रही असणाऱ्या रेश्माताई आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय पांडुरंग घोटकर गुरुजी, खरं तर यांचं खूप कौतुक का करावं असं वाटतं, कारण सातत्यानं आपला श्वास आणि ध्यास या दोन्हींमध्ये लावणीत जपणारी ही लोक आहेत. यानंतर जी छक्कड सादर होणार आहे बाईग बाईग, ती खरं तर घोटकर गुरुजींची एक वेगळी प्रस्तुती, अनुभूती आणि त्यातून आपल्याला त्याचं जे विशुद्ध दर्शन घडणार आहे
ते अत्यंत पारंपरिकतेला साजेसं असं आहे. यानंतर मी रेश्माजींना विनंती करतो की त्यांनी ही एक बहारदार छक्कड, म्हणजे लावणीचे अनेक प्रकार आहेत, जुनरी असेल, बालेघाटी असेल, चौकाची असेल, छक्कड असेल, तर ही कशा पद्धतीनं खुलवायची याची एक लीला कसब ज्यांच्याकडे आहे तशा आदरणीय रेश्माजी परेतेकर, त्या खरं तर PhD करतात लावणीमध्ये. खूप वेगळी गोष्ट आहे. एखादा लोककलावंत इतक्या चांगल्या शैक्षणिक पार्श्वभूमीतनं पुढे येतो आणि या पारंपरिक लोककलेबद्दल समाज जागृतीसाठी शिक्षणाचा हत्यार वापरतो. एक वेगळी एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. मी रेश्माजींना विनंती करतो की आपण ही बहारदार छक्कड सादर करा. बाई ग कसल्या नवरा वाक तुझला सांग मला. बाई ग कसल्या नवरा वाक तुझला सांग मला. कासार नवरा वाक तुझला सांग मला. रोजच बांगड्या नव्या नव्या, रोजच कंगन नव नव, रोजच बांगड्या नव्या नव्या, रोजच कंगन नव नव. कासाराची होशील बाई ग, सोनाराची होशील बाई ग, आणि सोन्यानं मडवून फिरशील ग. सोनाराची होशील बाई ग, आणि सोन्यानं मडवून फिरशील ग. बाई ग सोनार नवरा नको मला, सोनार नवरा नको मला. सोनं गळायची त्याला सवय, सोनं गळायची सवय त्याला. भलत्याच वेळी उठल ग, आणि तोळ्याचा मासा करेल ग. भलत्याच वेळी शिंप्याची होशील बाई ग, आणि फॅशन करत फिरशील ग. शिंप्याची होशील बाई ग, आणि फॅशन करत फिरशील ग. बाई ग शिंपी नवरा नको मला, शिंपी नवरा नको मला. माप घ्यायची सवय कला, माप घ्यायची सवय कला. भलत्याच वेळी उठल ग, आणि मापच घेत बसल ग. भलत्याच वेळी रोजच कुस्त्या नव्या नव्या, रोजच तालीम नवी नवी, रोजच कुस्त्या नव्या नव्या, रोजच तालीम नवी नवी. पैलवानाची होशील बाई ग, आणि कांद्यावर बसून फिरशील ग. पैलवानाची होशील बाई ग, कांद्यावर बसून फिरशील ग.
होशील बाई ग आणि स्ट्रॉंग होऊन फिरशील ग डॉक्टराची होशील बाई ग आणि स्ट्रॉंग होऊन फिरशील ग बाई ग डॉक्टर नवरा नको मला डॉक्टर नवरा नको मला रुपये करायची सवय त्याला रुपये करायची सवय त्याला आणि भलत्याच वेळी उठल ग आणि इंजेक्शन घेत बसल ग भलत्याच वेळी उठल ग आणि इंजेक्शन घेत बसल ग बाई ग आमदार नवरा हवा का तुझला सांग मला बाई ग आमदार नवरा हवा का तुझला सांग मला रोजच भाषण नव नव रोजच नवरा नव नव रोजच भाषण नव नव रोजच नवरा नव नव आमदाराची होशी बाई ग आणि गाडीत बसून फिरशील ग आमदाराची होशी बाई ग आणि गाडीत बसून फिरशील ग बाई ग आमदार नवरा नको मला आमदार नवरा नको मला दौडी काढायची सवय त्याला दौडी काढायची सवय त्याला भलत्याच वेळी उठेल ग आणि उद्घाटन करत बसल ग भलत्याच वेळी उठेल ग आणि उद्घाटन करत बसल ग हा नको तो नको हवा नवरा कसला तू सांग मला हवा नवरा कसला जो हाडाचं पाणी शेंगल ग मी त्याच्याशी लगीन करील ग जो डोकं माझं दाबल ग मी त्याच्याशी लगीन करील ग जो हातपाय माझं दाबल ग मी त्याच्याशी लगीन करील ग नाहीतर कुवारी राहील 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 ग रेश्माजी आणि मेघा मुसळे यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर दोन खूप महत्वाच्या प्रस्तुती आपण मागे ठेवतोय. तत्पूर्वी आपण या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या माध्यमातून हा जो काही लावणी नृत्य प्रशिक्षणाचा एक छान उपक्रम संपन्न होतोय त्या निमित्तानं काही मान्यवरांचे सत्कार या निमित्ताने करणार आहोत. मी मान्यवरांची नावं वाचतो. आपण सर्वांनी विचार मंचावर यायचं आहे. मी ललित कला केंद्राचे डॉक्टर प्रवीण भोळे सर यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. घोटकर, कृष्णदादा मुसळे, खंडूराज गायकवाड, मेघराज राजे भोसले सर्व मान्यवरांनी विचार मंचावर यायचं आहे. डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर, डॉक्टर प्रभाकर देसाई सर, डॉक्टर तुकाराम रोमटे सर, डॉक्टर नवनाथ शिंदे, डॉक्टर गणेश चंदन शिवे सर, डॉक्टर प्रवीण भोळे सर, सुरेखाताई पवार, वर्षा परितेकर, सुलक्षणा जवळकर, आशाबाई मुसळे, अनिल माने, वर्षाताई परितेकर आपणही रंगमंचावर यायचं आहे. उर्वरित सन्मान सुरेखाताई पवार यांनी करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. दीपकजी वाघमारे आपणास विनंती आहे आपण मंचावर उपस्थित व्हायचं आहे.
डॉक्टर नवनाथ शिंदे सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. प्रभाकरजी ओवाळ सर यांचाही सन्मान या निमित्तानं होतो आहे. डॉक्टर गणेश चंदन शिवे सर यांचाही सन्मान होतो आहे. रवींद्र चव्हाण यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. डॉक्टर लोमटे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे आपण रंगमंचावर यायचं आहे. आदरणीय आशा अक्का मुसळे यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. रवींद्रजी चव्हाण यांचाही सन्मान या ठिकाणी रेश्मा परितेकर यांनी करावा. अप्सराताई जळगावकर यांचाही सन्मान रेश्मा परितेकर यांनी करावा. अप्सराताई जळगावकर यांचाही सन्मान रेश्मा परितेकर यांनी करावा. सर्व मान्यवरांना विनंती, आपण मंचावरच थोडा वेळ थांबायचं आहे. या निमित्तानं ज्या मुलींनी प्रशिक्षण घेतलेलं आहे लावणी नृत्याचं, त्या सर्व मुलींना आपण प्रशस्ती पत्रक वाटप करणार आहोत. मी सर्वप्रथम सीता गजानन कश्यप यांना विनंती करतो की आपण वरती विचार मंचावर यायचं आहे. ॲडव्होकेट दिलीपजी करंजुले साहेब, आपणास विनंती आहे की आपण रंगमंचावर यायचं आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीनं प्रशस्ती पत्रकाचं वाटप या निमित्ताने होत आहे. ज्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी लावणी नृत्याचं प्रशिक्षण घेतलंय त्या सर्व विद्यार्थिनींना आपण प्रशस्ती पत्रक देणार आहोत. सीता गजानन कश्यप, अनिता लक्ष्मण धुमाळ, मी ज्या ज्या विद्यार्थिनींची नावं घेतोय आपण त्वरित रंगमंचावर यायचं आहे. सीता गजानन कश्यप, सीता कश्यप, अनिता लक्ष्मण धुमाळ, वैष्णवी योगेश गांगवे, वैष्णवी गांगवे, पूर्वा बाळासाहेब चंदन, ज्या विद्यार्थिनींची नावं घेतोय एका मागोमाग एक यायचं आहे. पूर्वा बाळासाहेब चंदन, त्यानंतर प्राची अविनाश भोसले, प्राची अविनाश भोसले, रेणुका दीपक कचरे, रेणुका दीपक कचरे, त्यांच्यानंतर नम्रता बालाजी अंधारे, नम्रता बालाजी अंधारे, त्यानंतर दिव्या औंधकर, दिव्या औंधकर, निकिता रमेश जाधव, निकिता रमेश जाधव, संजना महेंद्र जाधव, दीक्षा नकुल निळकंठ, दीक्षा नकुल निळकंठ, उमा भाऊसाहेब काळे, स्नेहल हनुमंत मुसळे, उमा भाऊसाहेब काळे, उमा भाऊसाहेब काळे, त्यांच्यानंतर स्नेहल हनुमंत मुसळे, स्नेहल हनुमंत मुसळे, त्यानंतर प्रियंका संजय जाधव, प्रियंका संजय जाधव, त्यांच्यानंतर अर्चना मधुकर जाधव,
अर्चना मधुकर जाधव आणि त्यानंतर रागिनी कैलास मुसळे. रागिनी कैलास मुसळे. मी सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना विनंती करतो, यानंतर मी डॉक्टर गणेश चंदन शिवे सर आणि खंडूराजी गायकवाड यांना विनंती करतो की आपण यानंतर या प्रशिक्षण शिबिरासाठी ज्यांनी वादकांची गायकांची भूमिका पार पाडलेली आहे अशा सर्वच मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी आदरणीय खंडूराजी गायकवाड आणि डॉक्टर गणेश चंदन शिवे सर यांना विनंती करतो, डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर, डॉक्टर प्रभाकर ओवाळ सर, सर्व मान्यवरांनी मंचावरच थांबायचं आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ढोलकी वादक कृष्णदादा मुसळे यांचा सन्मान या निमित्तानं होतोय. खरं तर कृष्णदादा मुसळे म्हटलं की अगदी सैराट पासून बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली, बाजीराव मस्तानी, नटरंग ते आताचा चंद्रमुखी हे सर्व चित्रपट डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. आदरणीय कृष्णदादांचा सन्मान डॉक्टर गणेश चंदन शिवे सर आणि डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर विठ्ठलजी कुडाळकर, ज्येष्ठ ढोलकी वादक. या विठ्ठल खर तर तो ढोलकीचा विठ्ठल असं म्हटलं तरी हरकत नाही आणि ढोलकीच्या विठ्ठलाकडनंच त्यानं बोल शिकलेत असा आमचा विठ्ठल कुडाळकर याचा सन्मान या निमित्तानं होतो आहे. खर तर महाराष्ट्राच्या ढोलकीचे विठ्ठल म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे आदरणीय पांडुरंगजी घोटकर सर यांना विनंती करतो की त्यांनी विठ्ठल कुडाळकर याचा सन्मान करावा. खर तर जी महाराष्ट्राची ढोलकी जगात पोहोचवणारं हे एक आदराचं स्थान ज्याला आपण म्हणू शकतो, आदरणीय पांडुरंगजी घोटकर यांच्या हस्ते विठ्ठल कुडाळकर यांचा सन्मान होतोय. पायपेटी अप्रतिम ज्यांनी वाजवली असे कुंदन कुदळे यांचा सन्मान प्रभाकरजी ओवाळ आणि डॉक्टर नवनाथ शिंदे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ज्येष्ठ गायिका आशाताई मुसळे यांचा सन्मान मंत्रालय पत्रकार संघाचे अध्यक्ष, नामवंत पत्रकार आणि लोककलावंतांचे आश्रयदाते, लोककलांचे आश्रयदाते आदरणीय खंडूराजी गायकवाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सुलक्षणा जावळकर यांचाही सन्मान या निमित्तानं होतोय. खर तर लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या त्या भाची आहेत. लावणी नृत्याची, लावणी गायकीची आणि अदाकारीची एक उत्कृष्ट परंपरा. पराग बोहडकर यांचाही सन्मान या निमित्तानं होतो ज्यांनी अप्रतिम गान सादर केला. परागजींना विनंती आहे की त्यांनी विचारमंचावर यायचं. डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर आणि डॉक्टर गणेश चंदन शिवे सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतो आहे. निवेदकच राहिले. सत्यजित खानगे.
निरोप समारंभ या पुणे विद्यापीठामध्ये आयोजित केलेला आहे. रेश्माताई, आपण नाचताना मला अनेक आठवणी आल्या की पांडुरंग घोटकर असतील आणि मी यमुनाबाईंचं चरित्र लिहिलेलं आहे आणि पांडुरंग दादांना संबंध महाराष्ट्र ओळखतो. लावणी क्षेत्रामध्ये यमुनाबाईचं पहिलं नाव, की ज्या यमुनाबाईंनी संबंध महाराष्ट्रामध्ये पद्मश्री मिळालेली एकमेव बाई म्हणजे यमुनाबाई. आणि मला वाटतं आपण सर्वांनी तिथपर्यंत जाण्यासाठी जे अथक प्रयत्न चालवलेले आहेत त्याच्यामध्ये रेश्माताई ह्या आहेत आणि मला त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये एक वेगळा स्पार्क दिसतोय. कारण कलेसाठी स्वतःचं आयुष्य, परवा आम्ही दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये मला रेश्माई तिथं भेटला. रेश्माताई, मी म्हणणार इथे तुम्ही, ते म्हणले हो तिथे पण आले. आणि मग मी आता येता गणेश चंदन शिवे आणि खंडूराजींना म्हणत होतो की अरे ही लावणी जी आहे म्हणजे महाराष्ट्राची दोनच फक्त, एक चाळ आणि एक टाळ, ही दोनच महत्वाची जे आमच्यामध्ये महाराष्ट्राला भूषणावं आहे, एक चाळ आणि एक टाळ. मग मराठी साहित्यामध्ये, कारण आम्ही मराठी भाषा या लावणीच्या द्वारे मराठी भाषा सुद्धा दिलेली आहे ना, आणि ती मराठी भाषा किती गोड आहे हो, किती सुरेखा ताई बसलेल्या आहे तिथे, आणि किती गोड ती मराठी भाषा या लावणीच्या माध्यमातून. आणि म्हणून पुन्हा एकदा हा महाराष्ट्र या चाळाच्या आणि या नृत्याच्या अविरतपणे पूर्णपणे मनोरंजनासाठी नव्हे तर प्रबोधनासाठी सुद्धा या संबंध कलेचा आपण उपयोग करणार आहोत. आदरणीय इथे शिंदे सर आहेत, विश्वनाथ शिंदे सर आहेत आणि सर्वच मान्यवर आहेत, गणेशजी आहेत, खंडूराजजी आहेत. आणि मला ऐन वेळेला रेश्माताईंनी बोलवले म्हटले या, आणि आम्ही एक अनोखा असा प्रयोग करण्याच्या डोक्यामध्ये आहे, बघूया काय होतंय. पण आपल्या सर्वांनी इथं येऊन हा जो एक अनोखा अदाकारी, आणि त्या म्हटल्या की मी बैठकीची लावणी म्हणजे पारंपरिक जी लावणी आहे ती सादर करण्याचं सामर्थ्य ज्या कलावंतांमध्ये आहे त्यापैकी या रेश्माताई आणि त्यांची पार्टी आहे. आणि म्हणून त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपण मला ऐन वेळेला बोलण्याची संधी दिली याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर गणेश चंदन शिवे सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना तर मार्गदर्शन करावंच, परंतु एकूण या सगळ्या लावणी आणि समकालीन वाटचाल्याबद्दल एक आपलं विवेचन व्यक्त करावं. महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मी सुरेखाताईंचे खरं म्हटलं तर धन्यवाद मानेल की त्यांनी हा पुढाकार घेतला आणि रेश्माच्या पाठीमागे त्या भक्कमपणे उभे राहिल्या. काय होतंय की आम्ही परंपरेमध्ये काम करणारी लोक आहोत, परंतु ह्या ज्या काही मुली आहेत या मुळात कलावंत आहेत, परंतु यांना शास्त्र शिकण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने या लावणीचा प्रचार प्रसार ती जी अस्तंगत होत चाललेली आहे तिचं जतन आणि संवर्धन व्हावं, त्यामुळे आपण सगळेच काम करतो. कारण माझ्या लहानपणापासून मी तुम्हाला भगिनींना पाहतोय, गुरुजींना पाहतोय, रेश्मा माझे समकालीन आहे, आम्ही सगळे त्यातमध्ये काम करतो. परंतु ज्या लोकांनी याच्यावरती शास्त्राचे संस्कार केले असे विश्वनाथ शिंदे सर आज या व्यासपीठावरती विचारमंचावरती उपस्थित आहे. मी खूप जास्त मार्गदर्शन करणार नाही कारण रेश्माची माझी लावणी आहे नंतर. फक्त मुलींना मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही शासनाने ही खूप चांगली संधी आपल्याला दिलेली आहे. दरवर्षी जास्तीत जास्त लावणी परंपरेतल्या मुलींनी या लावणी शिबिरामध्ये आपलं योगदान द्यावं, या लावणी शिबिरामध्ये पार्टिसिपेशन करावं. आणि तुम्ही मुळातल्या तुमच्या रक्तातच लावणी आहे, माझ्या रक्तात लावणी तमाशा आहे, परंतु त्याला एक शास्त्राची जोड मिळाली आणि चांगल्या लोकांची संगत मिळाली, गुरुजन मला चांगले लाभले, चांगल्या लोकांच्या संपर्कात आपण आलो तर आपलं चांगलं होतं. म्हणून तुम्ही आता जे काही परफॉर्मन्स आता सादरीकरणं जी केली ती मी पाहिली 4-5 छान पद्धतीने करता, परंतु आपण शब्द काय चाललेत आणि शब्दाला आपण न्याय देतो. कारण लावणी आताच सांगितलं यांनी खाडगेंनी की लावणी ही चौकाची आहे, हौदाची आहे, छक्कड रूपी आहे, लावणी शृंगारिक आहे. ही लावणी पेशवाईच्या दरबारात कीर्तनकार शाहिरांनी शृंगारिक बाजाची आणली, ही आध्यात्मिक होती.
एवढी लावणी पवित्र आहे. लावणी स्लीवलेसमध्ये करण्याची गरज नाही आहे. अर्धी बोंबी दाखवून लावणी करण्याची गरज नाही आहे. लावणी ही नखापासून तर केसापर्यंत सौंदर्यानं आणि संस्काराने नटलेली आहे आणि त्या परंपराची धुरा ही तुमच्या मुलींवरती आहे. जोपर्यंत आमच्यासारखे लोककलेचे उपासक किंवा लोककलांबद्दल आस्था असणारी माणसं तुमच्या सोबत आहात तोपर्यंत तुमच्याकडे कोणी उजव्या डाव्या डोळ्याने पाहण्याची कोणाची गरज नाही आहे. कारण आम्ही पवित्र लोक आहोत, आम्ही सगळे. आणि म्हणून आज रेश्मा, तू हा जो काही घाट घातला, शासनाने तुझ्यावर ही जबाबदारी दिली, तुला कृष्णा असेल किंवा गुरुजी असेल, आशाबाई असेल, या सगळ्या लोकांची साथ मिळाली आणि सुरेखाबाई तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्या म्हणून हे शिबिर होऊ शकलं. एवढ्या कमी वेळामध्ये शिबिर होत नसतात. 10 दिवसात शिबिर शिकणं, आता तू पण शिकलेली आहे, लक्ष्मीबाई बरोबर होती, मधुबाई बरोबर होती, तुला माहिती आहे शिबिरासाठी काय कष्ट घ्यावे लागतात. किंवा तुम्ही सुद्धा दोन्ही बहिणींनी तिथे हनुमान थिएटरला काय कष्ट केलेली आहेत हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहे. त्यामुळं तुमच्यापर्यंत हे पोचत आहे, तुम्ही करा. रेश्मा, वर्षा, तुमच्या दोघी बहिणींना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मला बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय आस्थेचं एक आश्वासक शब्द आपण आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. मी यानंतर डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर यांना विनंती करतो की नवनाथ शिंदे सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. नक्कीच नाही, माझे वडीलच आहेत ते. खरं तर त्यांच्यामुळेच मी इथं उभा आहे. विखे पाटील कॉलेज, लोणी प्रवरानगर येथून मी सहकुटुंब सहपरिवार आलेलो आहे. खरं तर मला हे आजचं सर्व पाहून एकंदरीत वातावरण निर्मिती आणि नवभारताची जी काही निर्मिती करता आहात तुम्ही आणि पारंपरिक लावणीला नवसंजीवनी देऊन जे आपण काम करताय ते पाहून मी खरं तर आनंदित झालो. डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर हे माझे गाईड आहेत आणि त्यांच्यामुळंच मी इथपर्यंतचा प्रवास केला, मी आयुष्यात उभा राहू शकलो. आणि रेश्माताई ही माझी PhD विद्यार्थिनी आहे. त्या पारंपरिक लावणीचा सांस्कृतिक वाङ्मयीन दृष्टिकोनातून अभ्यास करत आहेत. अगदी सुसंस्कृत, शालीन, नम्र आणि लावणीचं लावण्य त्या इथं प्रयोगरूपातून सादर केलं. खरंच शासनाचे आभार, गणेशजींचे आभार. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभा आहात, त्यांना कौतुकाची थाप देताय, आधार देताय, नवकलाकार घडतायत. नाहीतर आजचं रंगमंच पाहिला आणि रील्स जर पाहिल्या तर त्या रील्स पाहिल्यानंतर नवी पिढी भरकटते की काय, जो पारंपरिक खजिना आहे, जे भारतीय पारंपरिक ज्ञान आहे ते लोप पावतं की काय अशी शंका येते. परंतु जोपर्यंत शिंदे सरजी आपण सर्व आहात, गणेशजी, तोपर्यंत महाराष्ट्राची संस्कृती, अस्मिता ही भारतभर गौरवाची ठरेल. मी आपणास शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी मंत्रालय पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि मगाशी जसा त्यांचा उल्लेख केला की लोककला आणि लोककलावंतांचे आश्रयदाते आदरणीय खंडूराजी गायकवाड यांना विनंती करतो की आपणही आपले 2 शब्द व्यक्त करा. सांस्कृतिक कार्य आयोजित लावणी शिबिर जे आज आयोजित झालेलं आहे, संचालिका जे आमच्या आहेत रेश्मा परितेकर मॅडम, हे आमच्या भगिनी आहेत चांगल्या, आणि आज त्यांच्या भरोश्यावर आज आम्ही सगळे इथं आलो आहोत. खरंच अधिवेशन आहे, आमचा शेवटचा दिवस होता अधिवेशनाचा. आणि अधिवेशन म्हणलं तर पूर्वीचा काळ आम्ही बघितलं आहे. 10 वर्षापूर्वी आम्ही गेलो मागे तर अधिवेशनात लावणी महोत्सव असायचा. आणि त्या अधिवेशनामध्ये 2 भगिनी समोर बसल्यात. याला आम्ही दर अधिवेशनात आम्ही येणार बघायचो. वर्षभर आम्ही येतात बघितलं. आम्हाला लावणी महोत्सव असायचा NCPला, आणि बहुतेक वाटतं कलाकार आले असतील त्या लावणी महोत्सवाला. सुंदर असा तो कार्यक्रम व्हायचा. आम्ही आणि खूप वातावरण. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यानंतर अनेक राजकीय लोक होते, R.R. पाटील होते, अशोक चव्हाण होते. हे त्यासाठी पुढे येऊन बसायचे लावणीचा. एवढा आपण त्याला राज्य आश्रय दिला त्या लावणीला आपण. आणि आज तो काळ आणि हा काळ आम्ही आठवला तर जरा वाईट वाटतं की आता खूप बदल झाला लावणीमध्ये. आज तुमच्या समोर जर आम्ही हा काळ बघितला तर आम्हाला गौतमी पाटील समोर दिसते. गौतमी पाटील कशी नसते, काय करते. तर हे दुर्दैव आहे आताच्या व्यवस्थेचं. आणि ही अवस्था जर बघितली तर असं कधी घडू नये. मला जे आता या मुली ज्या शिकलेल्या आहेत, आज प्रशिक्षण घेत आहे, मुलींना विनंती आहे की तुम्ही लावणी ही टिकवा, परंपरा टिकवा. लावणीची परंपरा ही टिकवण्यासाठी ती केलेली आहे. तुम्ही ती लावणी अशी करू नका की उद्या तुम्ही गौतमी पाटील तुमच्या अंगात आली नाही पाहिजे की आले का नाचा शांताबाई हे ते जे काय ते करू नका तुम्ही. कारण ही लावणी आपली परंपरा जपते, आपली परंपरा ती जपली पाहिजे. आणि जर ती टिकवली तर आम्हाला तुमच्यामुळे अति उत्साहित होतो. आम्ही काय करावं, तुम्ही लावणी शिका. तुम्हाला आमचं पूर्ण सरकारचं प्राधान्य, तुम्हाला सहकार्य असणार आहे.
आज उद्या आम्ही जे मंत्र जरी लावणीबद्दल आम्हाला विचारतात लोक म्हणजे चेष्टा करतात आमची, आम्ही जरी असलो तरी काय लावणीच काय आहे तुमच्या कला, लोककलावंत काय, तमाशगीर काय असं म्हणतात आम्हाला. पण जेव्हा आम्ही असं बोलतो तेव्हा आमच्याकडे उत्तर एक रेशमात आहे, उत्तर आहे आमच्याकडे. आमची रेशमात आहे बघा, तुम्ही PhD केली, ती डॉक्टरी केली, हे आम्ही सांगतो, अधिकाऱ्यांनी सांगतो. आणि अजून अशा मुली शिकतायत. आम्ही ते म्हणलं ते नक्की आम्ही पुढे पुढे तुम्हाला सांगू. म्हणजे हे तुम्हाला सांगायचं का की उद्या तुम्ही पण आम्हाला सांगता आलं पाहिजे. हे आमच्या मुली आहेत, लावणीच्या मुली, याबद्दल लावणी करत नाही तर शिकतात पण, एज्युकेशन घेत आहेत, उद्या डॉक्टर होतील, उद्या वकील होतील, असं झालं पाहिजे. असं आम्हाला अभिमान तुमचा वाटला पाहिजे. असं तुम्ही शिका, असं तुम्ही लावणीबद्दल तुम्ही आदर पहा. आणि तरच आम्हाला जे चंदनशिव सर आहेत, शिंदे साहेब आहेत, ओवाळ साहेब आहेत, आम्ही खूप प्रयत्न करतो लावणी पुढे तुमची लावणी लोकाला जतन करण्यासाठी. आणि म्हणूनच आज 4-5 ठिकाणी शिबिर जे लावणीचे चालू आहे, सुप्याला आहे, इथं आहे, अजून एक म्हणजे तुमच्या इथं झालेलं शिबिर आहे, अजून एक ठिकाणी लावणी शिबिर आपण घेतोय. याचं कारण तेच आहे की ही परंपरा तुम्ही जपली पाहिजे. ही परंपरा तुम्ही तमाशा शिबिर चालू होतं आणि शासन अनेक ठिकाणी शिबिर चालू आहेत, विविध शिबिर. याचं कारण काय आहे, आपले जे खेड्यापाड्यातले जे लोक कलावंत जे मुलं आहेत ते बाहेर आले पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे. विधी नाट्य शिकवतोय आपण, नाट्य शिबिर शिकवतोय, हे सगळे मुलं आहेत, लहान लहान हे आले पाहिजे बाहेर, यांची कला बाहेर आत्मसात केली त्यांनी आले पाहिजे बाहेर. म्हणून आम्ही सगळी कला घेतोय. आणि तुम्ही सर्वांनी जे प्रयत्न केले, आम्ही आता बघितलं त्याच्यावर चांगला परफॉर्मन्स केलेला आहे लोक. आणि तुम्ही डीजेवर छान नसला, मला आवडलं जे डीजे केला होता का, विनोद केला मी, कारण म्हणजे तुम्हाला विनंती आहे, जर डीजेवर तुम्ही नाचू नका, हे जे लोकल आहे डीजेवर करू नका. कारण त्याशी मी मिरजच्या लावणीमधून मी दम दिलाय सर्व लोकांना की डीजेवर तुम्ही जर हे केलं तर आम्ही तुम्हाला वाचवणार नाही. मग लोकांना तुमची लोकांना पुढे मग तुम्हाला कोण वाचवू शकणार नाही. कारण डीजेवर आमचा विरोध आहे. तुम्ही डीजे परत तुम्ही करू नका. कारण डीजे जर तुम्ही चालू केला कला केंद्रामध्ये तर त्याला सगळा कलावंत उपाशी मरेल, हे सांगतो. ढोलकीवाला तुमचा मरेल, तुमचा गायक मरेल, तुमचा हार्मोनियमवाला तुमचा हे होईल. आणि तुम्ही तुमच्या पायावर दगड मारून घेताय. हे तुम्हाला परत सांगतो, कोण असतील कला केंद्रावाले आहे किंवा कलावंत आहे त्यांना विनंती आहे माझी की तुम्ही कृपया डीजेचा वापर करू नका. आणि पुढची पिढी बिघडू नका तुम्ही, कारण ही पुढची पिढी आहे. आता जे ह्या डीजेवाले ही पुढची पिढी आहे, यांना उद्या वाटत हीच आपली लोककला आहे की काय, तर हे करू नका. कला केंद्रामध्ये जे चाललंय आज जे काही आम्हाला बातम्या येत आहेत, आमच्याकडे व्हिडिओ आलेले आहेत, त्याशी सुरेखा पुणेकर यांनी प्रेस कॉन्फरन्स दणक्यात चांगले आरोप केले, व्हिडिओ दाखवले, तर हे करू नका, ही विनंती आहे. कारण तरच सरकार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू आणि तुम्हाला आम्ही पूर्ण सहकार्य करू. तुम्हाला काही लागली गरज, आम्ही चंदनशिव सर आहे, आम्ही आहोत, कृष्णाजी आहे, तुम्हाला सहकार्य करू. आणि रेशमत आहेच आहे. धन्यवाद, थँक्यू. खरं तर इतकी तळमळ आपल्यापर्यंत पोहोचली आहे. म्हणजे मला एक तुकाराम महाराजांचे शब्द आठवतात. तुका म्हणे येथे म्हणजे जातीचा माणूस कसा असतो, म्हणजे एरा गवळ्याचं काम नाही, ही तळमळ जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचते. इतके आश्वासक शब्द आहेत आणि इतकी भक्कम साथ आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांनी ही लावणी म्हणजे रेश्माताईंचा प्रयत्न तर आहेच कुटुंबापर्यंत आणि व्यक्तीपर्यंत पोहोचवावी. यानंतर मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला, खरं समकालीन आघाडीचे अधिकारवाणीचे भाष्यकार ज्यांनी लोकसाहित्य, लोककला, लोकसंस्कृती याबद्दल आपल्या विवेचनातून महाराष्ट्र भूमीला अधिक वैचारिक समृद्ध केलं असे डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे. आपल्या सगळ्यांचे गुरु पांडुरंगराव घोटकर, प्रभाकर ओवाळ, मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख डॉक्टर गणेश चंदनशिवे, पत्रकार मंत्रालयातील पत्रकार खंडूराज गायकवाड, या शिबिराच्या संचालिका रेश्मा, त्यांचे मार्गदर्शक आणि माझे विद्यार्थी नवनाथ आणि माझ्या समोर बसलेले सगळे आपण कलावंत मंडळी. लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या लोककला प्रकार आहेत त्याच्यामध्ये लावणीनं महाराष्ट्र संस्कृती, मराठी लोककला यांना देशाच्या क्षितिजावरती तर नेलच, पण जागतिक पातळीवरती महाराष्ट्राची लावणी
गेली आणि महाराष्ट्र लोकांच्या समोर आला, महाराष्ट्रातील लोककला लोकांच्या समोर आल्या. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने गेली 2 महिने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी, मग ते विधिनाट्याचे उपक्रम असतील, लोककलांचे उपक्रम असतील किंवा लावणीचे अशा प्रकारचे शिबिरं असतील, शाहिरीची शिबिरं असतील, अशा प्रकारची सगळी शिबिरं आयोजित केलेली आहेत. मी सांस्कृतिक कार्य विभागाला महाराष्ट्र शासनाच्या मनापासून धन्यवाद देतो. आजच्या जागतिकीकरणाच्या प्रभावामध्ये पारंपरिक लावणी, पारंपरिक लोककला यांना बाजारू स्वरूप येत आहे. ह्या आपल्या सगळ्या लोककला या जागतिकीकरणाच्या प्रभावामध्ये पुंजीपतींच्या हातामध्ये गेलेल्या दिसतात. ज्यांच्यामुळं लोककलावंत समोर येत असतो, लोकांच्या समोर येत असतो, असं जे माध्यम असतं ते प्रचाराचं माध्यम, TV असेल किंवा सोशल मीडिया असेल, ह्याच्यावरती सुद्धा प्रभाव कोणाचा आहे? पुंजीवादी लोकांचा आहे. कुठल्या कलावंताला मोठं ठरवायचं आणि कुठल्या कलावंताला पुरस्कार द्यायचा हे ठरवणारे लोक पुंजीवादी आहेत आजच्या काळामध्ये. अशा पार्श्वभूमीवरती आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोककलांना, लावणीला प्रोत्साहन देण्याचं काम आता महाराष्ट्र शासनाच्या या सांस्कृतिक कार्य विभागाने सुरू केलेलं आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा या सांस्कृतिक कार्य विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. गेली तासभर मी इथे या ठिकाणी रेश्माने जे नव्या मुलींना ट्रेनिंग दिलेलं आहे लावणीचं ते पाहिलं आणि एवढ्या मोजक्या दिवसामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स रेश्माने या मुलींच्याकडून करून घेतलेला आहे याची झलक मला इथे बघायला मिळाली. खूप आनंद झाला. रेश्मा, तुझं अभिनंदन. अनिता धुमाळ नावाची मुलगी फार चांगली वाटली मला हे सगळं बघत असताना. तिचे हावभाव, चेहऱ्यावरचे आणि पदन्यास जे होते ते पदन्यास बघत असताना पुढच्या काळामध्ये त्या मुलीला काहीतरी चांगलं भविष्य आहे असं मला वाटलं. जसं तू पुढे आलीस तशाच पद्धतीने ही अनिता सुद्धा पुढे येईल भविष्य काळामध्ये असं मला तिचा परफॉर्मन्स बघत असताना लक्षात आलं. अनिता ही एक उदाहरण आहे. अशा अनेक मुली आपल्या महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यामध्ये आहेत. त्यांना पुढं आणण्याचं काम आपल्यासारख्यांनी केलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा आपल्यासारख्यांनी केलं पाहिजे. महाराष्ट्र शासन हे करत आहे याचा मला खूप मोठा आनंद होतो. रेश्माने फोन केला आणि मला म्हणाले समारोपाच्या कार्यक्रमाला तुम्ही या. हक्कानं सांगितलं तिनं, म्हणून मी आलो. म्हणून मी रेश्माचं मनापासून धन्यवाद देतो तिला. महाराष्ट्र शासनाचा आभार मानतो. आज या ठिकाणी पांडुरंगरावची भेट झाली, प्रभाकर ओवाळांची भेट झाली. गणेश आणि मी पुन्हा कधीतरी भेटत असतो वेगवेगळ्या निमित्ताने. कृष्णा तर दररोज TV मध्ये दिसत असतो कुठल्या तरी निमित्तात भेट असतेच. खंडूराव गायकवाडांची मात्र आज पहिल्यांदा जवळून भेट झाली. याचा सगळ्यांचा भेटीबद्दल मला खूप आनंद झाला. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी थांबतो. यानंतर हे शिबिर संपन्न करण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी ज्या भगिनींनी प्रयत्न केले त्या रेश्मा आणि वर्षा परितीकर या दोन्ही लावणी नृत्यांगनांचे सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत. शासनाच्या वतीने संपन्न होत आहेत. मी मंत्रालय पत्रकार संघाचे अध्यक्ष खंडूराजी गायकवाड,
डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर आणि डॉक्टर गणेश चंदन शिवे सर यांना विनंती करतो की आपण रेश्मा परितेकर यांचा सन्मान करावा. यानंतर वर्षाताई परितेकर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. शासनाच्या वतीने हे सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत. मंचावरील सर्वच मान्यवरांचे हातभार या शिबिराच्या यशस्वीतेसाठी लाभलेले आहेत. सर्व मान्यवरांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण उर्वरित 2 जे काही सादरीकरण आहे मी रेश्माजींना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आता सर्वांचे नाव घेत नाही मी, माझे सगळेच गुरु आहेत आणि त्यात पुणे विद्यापीठाने ललित कला केंद्राने पण आम्हाला एक छोटं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचे बी आभार. सुरेखाबाईंचे आभार. आणि तुम्ही सगळ्यांनी येऊन आमच्या कार्यक्रमाला रंग भरला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. महाराष्ट्र शासनाचे आभार की त्यांनी आम्हाला एक मोठी संधी दिली नवीन पिढी घडवण्यासाठी, त्यांचे पण पुनश्च आभार. मी ढोलकीचे विठ्ठल पांडुरंगाची घोटकर यांना विनंती करतो की आपण 2 शब्दाचं मार्गदर्शन करा. खरोखर रेश्मा माझ्या मुलीसारखी रेश्मा इतकी मेहनत त्या लेकरांनी घेतला आणि प्रामाणिकपणा कलेवरती तिची जे भावना आहे तिला करून दाखवलं करणारी मुलगी आहे. आणि तिला साथ देणारे आमच्या सुरेखाताई पवार थिएटर मालकीने. कुठलेही थिएटर मालक असे सहकार्य करत नाही, पण ते लेकरू करतं. तीही चांगली कलावंत आहे, त्यांच्या बहिणीसुद्धा चांगल्या कलावंत आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की माझा विठ्ठल इकडे इतकी चांगली साथ या लेकराने केली. खरोखर माझे आठवण मला कृष्णा आणि कृष्णा विठ्ठल खरोखर ते पुढे बसून ऐकत होतो. आमची जर पाला टिकेल माझा विठ्ठल टिकेल असं एवढा आशीर्वाद तो एकटा नाही, पण इतकं प्रामाणिक साथ केली की असं जाणवलं नाही. मला वाटलं मी कृष्णच वाहत होतो. असं इतकं प्रामाणिक त्यांनी न्याय दिला लावणीला. खरोखर त्याला लावणी समजले माझा पूर्ण आशीर्वाद. आणि दुसरी गोष्ट आमचा पेटी मास्तर माधव मास्तर हे सांगायचं. माधव ह्या मुलाचा वडील आणि मी 1981 मध्ये आम्ही जपानला गेलो होतो. पहिली लावणी घेऊन जपानला गेलो. ह्या मुलाचा वडील साथीला होता. आता सुद्धा या लेकराने इतकी समजदारपणे साधी गोष्टने साथ केली. मस्त. त्याला माझा पूर्ण आशीर्वाद. खूप समजदारीपणाने. दुसरी गोष्ट या एक आशाबाई या खरोखर माझ्या मिसेस आहे, परंतु मला भीती वाटत होती की एवढं ती आता सध्या गाणं चांगलंच आहे. आमच्या सखी माझी लावणीमध्ये प्रमुख गायिका होती,
पण मला भीती वाटत होती. मी बसत एवढ्या लेकराबरोबर खरंच साथ करते का आणि सगळं, कारण अख्खं शिबिर आणि हे, तर खरोखर मी मनापासून तिला आशीर्वाद देतो. इतका चांगला आवाज लागला तिचा, खरोखर आहे. आणि माझा बी खूप खूप आशीर्वाद. कृष्णाची आई येते, दुसरी तिला साथ दिली ग बेटा. सुलोचना ही खास माझा साथीदार शंकरराव जावळकर यांची मुलगी आहे आणि लक्ष्मीबाई कोल्हापूरकरांची भाची आहे. म्हणून ती इथं इतकं तंतोतंत गाऊ शकली आणि दोघींची साथ आहे तो बात आहे ना तो कंबर में लाग आहे अशी परिस्थिती झाली. पण दोघींनी इतकं शिबिर चांगलं साथ दिली माझ्या रेस्टॉला की बोलायचं काम नाही. चांगली साथ सर्व ज्याला म्हणता येत ना, साथ संगत असली तर सर्व काही कार्य चांगलं होतं. इतकं वादकांनी गायकांनी आणि माझ्या रेशमानी जी मेहनत घेतली ते इथं मला दिसलं. माझ्या सुरेखाबाईंनी त्यांना चांगली साथ दिली ही, आणि मुलींना बी माझा मनापासून खूप खूप चांगलं केलं मुलींना. त्यांनाही आशीर्वाद सर्व मुलींना. एवढं 2 शब्द बोलून, कारण मी आजारी माणूस आहे. हाताला मला आता 15 दिवस झाले, 1 महिना झाला. अकलूजच्या टायमाला मला कार्यक्रमला रेसलला गेलो, सकाळी आलो, मला अटॅक आला. आता मी वाजवू शकत नाही जास्त, हात पाय हे समजे झालं. बरं ना, आशीर्वाद. आणि खूप खूप आमचे चंदनशिळे सुद्धा अभ्यासू आहे माझ्या गावाकडचे, आणि त्यांचा आवाज इतका सुरेख लागतो की मी बोलू शकत नाही. अभ्यास केला, सर्व डॉक्टरही झाले, पण प्रॅक्टिकल डॉक्टर म्हणजे फक्त माझे चंदनशिळे. त्यांना माझा मनापासून आशीर्वाद. जास्त मी आता बोर करत नाही. आणि पुढचा कार्यक्रम आपण घेऊ. हा या करता का? बरं. आता पुढचा कार्यक्रम आता मी जास्त वेळ घेत नाही. मला काही बोर झालं असलं तर माफ करा, पण मला वाटलं मनातनं. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. हा चला, धन्यवाद. एक 2 मिनिटं फक्त आपण मान्यवरांना विनंती करतो, 1-2 मिनिटं आपण थांबायचं आहे. खरं तर दृश्य आणि अदृश्य अशा 2 संकल्पना आहेत. जे अदृश्य हात हे सगळे शिबिर संपन्न करण्यासाठी कामी आलेले आहेत. अशी आमची दिशा भोसले, हिचाही सन्मान या निमित्तानं होतोय. मी डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर यांना विनंती करतो की तिने दिशेचा सन्मान करावा. यानंतर मंत्रालय पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय खंडूराजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी अनिल माने यांचा सन्मान करावा. मी ढोलकी सम्राट आदरणीय पांडुरंग घोटकर गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी तेजस जावळे याचा सन्मान करावा. त्यालाही कौटुंबिक ढोलकी वादनाचा वारसा आहे. महाराष्ट्रातील आघाडीचा आणि सुप्रसिद्ध युवा ढोलकीपटू राहुल जावळेचा तो मुलगा आहे. यानंतर मी आदरणीय डॉक्टर गणेश चंदनशिवे सर यांना विनंती करतो की त्यांनी सुयश कुलकर्णी याचा सन्मान करावा. चंदनशिवे सरांना विनंती आहे त्यांनी सुयश कुलकर्णीचा सन्मान करावा. आदरणीय चंदनशिवे सरांना विनंती आहे की त्यांनी आदित्य जाधव याचाही सन्मान करावा. धन्यवाद. मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं. या पुढील 2 गाणी यानंतरची 2 सादरीकरण आपण करणार आहोत.
नेमका शिमगा होऊन गेलेला आहे आणि शासनाने वेगवेगळ्या ठिकाणी खंडूराज लावणी महोत्सव, मी तमाशा महोत्सवाचं तिकडे आयोजन केलेलं आहे, म्हणजे तमाशा शिबिर, हे सगळे शिबिरांचा शिमगा म्हणून ज्ञानोबाचा शिमग्याची लावणी आपण गाऊयात. आला शिमग्याचा ग सण, दारी आला ग साजन, आला शिमग्याचा ग सण, दारी आला ग साजन, संगे गडी गडनी घेऊन, अहो अहो बाई, संगे गडी गडनी घेऊन न खेळू म्हणे रंग रंग रंग, खेळू म्हणे रंग रंग रंग, खेळू म्हणे रंग रंग रंग, खेळू म्हणे. चांदीचे पात्र घेऊन ग, चांदीचे पात्र घेऊन, चांदीचे पात्र घेऊन ग, चांदीचे पात्र घेऊन, केला लाल रंग सजनान ग, केला लाल रंग सजनान, केला लाल रंग सजनान ग, केला लाल रंग सजनान. नक्षीची घेऊन पिचकारी, नक्षीची घेऊन पिचकारी न उडवी, रंग 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 उडवी, रंग 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 उडवी, रंग रंग रंग, खेळू म्हणे. हे ज्ञानोबाचे कवन ग, हे ज्ञानोबाचे कवन, घ्यावे गोड गोड मानून ग, घ्यावे गोड गोड मानून. हे ज्ञानोबाचे कवन ग, हे ज्ञानोबाचे कवन, घ्यावे गोड गोड मानून ग, घ्यावे गोड गोड मानून. रंगात शब्द भिजवून, रंगात शब्द भिजवून न उडवू, रंग 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 उडवू, रंग 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 उडवू, रंग 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 उडवू, हा, रंग रंग उडवू, रंग रंग उडवू, रंग रंग रंग. मी कृष्णादादांना विनंती करते, आम्हाला जरा विद्यार्थ्यांना तुमची ढोलकी ऐकायची.
हो बाई, काय लावलंय आमच्या गावात? हे असलं नाच गाणं चालणार नाही आमच्या गावात. आम्ही कोण सांगणार? ऐका मग. अग पायामध्ये चाळ बांधुनी अन नाचतीस तू टनाटना. पाटील नको करू डोळ्यांनी तुला. अरे गावचा पाटील सांबा अवतार्या पाहणार नाही स्त्रियाकडे. तुम्ही दिसत मला पांचट पाटील सारखं पाहता माझ्याकडे. अग तमाशातली असून नाची नाची असं का? बरोबर. अग तमाशातली असून नाची रुबाब करतीस माझ्या पुढं. तमाशातली असून नाची रुबाब करतीस माझ्या पुढं. पाटीलकीचा धावीन हिसका मोडून टाकीन तुझी खोड. ऐका पाटील, नकरा आमचा आहे अभिनय, शहाण्या विचार करे जरा. दौलत ज्याद्याच्या आशेनं अन भारीच करतीस तू नकरा. ऐकलं का? सांगते सांगते. दौलत ज्याद्याच्या आशेनं भारीच करतीस तू नकरा. रुपया घेऊन होतीस दासी हात ओढतो तुझा पुरा.
काय आज तमाशाला किती राज्यमानता मिळाली आहे म्हणून. असं म्हणताय? हा? आणि आम्ही आमच्या कलेच्या जीवावरच आम्ही एवढं हे करतो. ऐका आता, तमाशाला राज्यमानता मिळाली आहे, ऐक जरा. कलगीतुऱ्याची एक मोठी परंपरा या लोकरंगभूमीला आहे. प्रश्न आणि उत्तर या झगड्यातनं अध्यात्म, लोकतत्व याची पखरण समाज मनामध्ये करण्याचं काम या लोककलेनं केलेलं आहे. चालू का? चुकलं मुकलं माफ करा बरं का. पहिल्यांदाच म्हणते मी. ए हे गर्दी
केळी खांद्याच्या घाटात लावल्यात केळी केळीच्या पानाला लावलाय चुना केळीच्या पानात